Look into my eyes and show me adventures I haven't seen. Taking all the life, it hits the spot. Walking on fantasy. So take me, baby. पत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा हा प्रश्न तिथे दिला जातो. त्याला दिलेले आहेत 4 गुण. कवितेतील 2 किंवा 4 ओळीच्या रसग्रहणासाठी दिलेला असेल. दिलेल्या पंक्तीचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्याला अनुसरून 3 परिच्छेदात रसग्रहण करणे अपेक्षित आहे. 3 मुद्दे तुम्हाला दिले जातील आणि 3ही मुद्द्यांच्या परिच्छेदामध्ये रसग्रहण करणे अपेक्षित आहे. त्या बघा आता 3 मुद्दे पुढचे कोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर नंबर 1चा मुद्दा आहे बघा, आशय सौंदर्य. नंबर 1चा मुद्दा आहे आशय सौंदर्य. नंबर 1चा मुद्दा कोणता आहे? आशय सौंदर्य. बघा आशय सौंदर्यामध्ये त्या मुद्द्यामध्ये कोणते घटक आले पाहिजे, त्यामध्ये काय लिहावं लागतं ते आपण बघणार आहोत. यामध्ये बघा सर्वप्रथम कवीचे नाव किंवा कवितेचे नाव दोन्ही घटक त्यामध्ये यायला हवे. कवितेचा विषय, कविता कोणत्या विषयावर आहे? प्रत्येक कवितेचा विषय वेगवेगळा राहील. एकच राहील का? प्रत्येक कवितेतून वेगळा संदेश मिळतो. कोणत्या विषयावर ती कविता दिलेली आहे ते आशय सौंदर्यामध्ये यायला पाहिजे. कल्पना कशावर आधारित आहे, त्या कवितेतून संदेश, उपदेश, कोणता मूल्य, ह्या मुद्दे येणे अपेक्षित आहेत. कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, त्या कवितेतून आपल्याला काय अनुभव मिळाला, त्यामधनं कोणता अनुभव तुम्हाला मिळालेला आहे. आता बघा एखादं उत्तम लक्षण कविता आहे. आता त्यामध्ये उत्तम माणसाचे लक्षणे हे सांगितले आहे. हा झाला बघा त्याच्यातला अनुभव. तर तो अनुभव आपल्याला तिथे लिहायचा आहे, म्हणजे आशय सौंदर्यामध्ये. आणि मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तीसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील. मुद्द्यांना धरून म्हणजे ज्या मुद्दे दिलेले आहे त्या मुद्द्यांना धरूनच तिथे माहिती यायला हवी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन्ही पंक्तीसाठी हे मुद्दे सर्वसाधारण सारखेच राहतील. 2 मुद्दे दिले असतील तर ते सर्वसाधारण दोन्ही पंक्तीसाठी सारखेच राहतील. आता बघा दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये काय लिहिणे अपेक्षित आहे ते बघणार आहोत आपण. पहिला बघितलं आशय सौंदर्य, आता बघणार आहोत काव्य सौंदर्य. यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थ अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा हे लिहिणे आवश्यक आहे. आणि त्या ओळीचा तुम्हाला अर्थ लिहिणे अपेक्षित आहे, की जी ओळ दिलेली आहे त्या ओळीचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचा आहे. त्याच ओळीचा अर्थ तिथे आला पाहिजे. म्हणजे पूर्ण कवितेचं तिथे तुम्हाला स्पष्टीकरण लिहायची गरज नाही. फक्त जेवढ्या ओळी तुम्हाला रसग्रहण करण्यासाठी दिलेल्या आहे त्या ओळीचंच तुम्हाला स्पष्टीकरण लिहिण्याची गरज आहे. म्हणजे पूर्ण कवितेचं लिहित बसायचं नाही आणि आपला वेळसुद्धा वाया जातो त्यामध्ये लिहिण्यात. फक्त जेवढं सांगितलेलं आहे की ज्या 2 ओळीवरच सांगितलेलं आहे स्पष्टीकरण तेवढंच तुम्ही लिहायचं आहे. जास्तीचं पूर्ण कवितेचं स्पष्टीकरण लिहिण्याची गरज तिथे नाही. बघा आणि पंक्तीत अनुसरून लिहावी लागणार आहे, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण त्या ओळीला ज्या तुम्हाला तिथे त्या पंक्ती दिलेल्या आहेत रसग्रहण करण्यासाठी त्याचंच तुम्हाला स्पष्टीकरण लिहिणे अपेक्षित आहे. आणि त्या ओळीचा भावार्थ किंवा स्पष्टीकरण बारकाईने तुम्हाला अभ्यासाचं आहे, की बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे. नंबर 3चा मुद्दा आहे बघा भाषिक वैशिष्ट्ये. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये कोणते मुद्दे येतात बघा. यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे. आता प्रत्येक कवीची भाषाशैली की त्यांनी कोणत्या प्रकारची भाषाशैली लिहिलेली आहे ते मुद्दे तिथे यायला हवे. भाषाशैली कोणत्या प्रकारची,
की भाषिक वैशिष्ट्य. मग आता बघा, उत्तम लक्षण कवितेमध्ये मुक्त शैलीतल्या रचनेमुळे या कवींनी ओळी तिथे सांगितल्या आहेत. मुक्त शैलीतली ही भाषा शैली आहे, म्हणजे हा मुद्दा तिथे अपेक्षित आहे. या कोणत्याही प्रकारची आहे. आणि ग्रामीण बोलीभाषा, आता लेख कवीची असेल, कवयित्रीची असेल, कोणती बोलीभाषा आहे त्या ग्रामीण आहे, ते बोलीभाषेचा उल्लेख तिथे असायला हवा. नंतर संवादात्मक, ते संवाद कशा प्रकारे कशावर झालेला आहे, 3 मुद्दे तिथे यायला हवेत. निवेदनात्मक, चित्रदर्शी, यापैकी कोणते आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकारिक भाषा आदी मुद्द्यांना धरून माहिती या भाषिक वैशिष्ट्यामध्ये यायला हवी. हे मुद्दे ही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील. आता बघा तुम्ही की 7 आपल्याला अभ्यासण्यासाठी 10वीमध्ये 7 कविता दिलेल्या आहेत. तर या 7 कवितेवरती तुम्हाला रसग्रहण या दोन्ही मुद्दे, जे मी बघा दोन्ही म्हणजे पहिला मुद्दा सुरुवातीचा आशय सौंदर्य आणि तिसरा मुद्दा भाषिक वैशिष्ट्ये, या तिन्ही मुद्द्यांचं तुम्हाला एकच लिहिणे अपेक्षित आहे की तिन्ही मुद्द्यांचं, 2 मुद्द्यांचं आशय सौंदर्य सारखंच येईल प्रत्येक कवितेचं, फक्त त्याचे कवी आणि कवितेचे नाव बदल होईल आणि भाषिक वैशिष्ट्येसुद्धा. तर या 7 कवितेवर तुम्हाला या दोन्ही मुद्दे जर तुम्ही 7 कवितेवर तयार करून ठेवलेत एक एक मुद्दा, तर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. तर या 7ही कवितेवर तुम्ही हे आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये तयार करून ठेवायचे 7 कवितेचे. त्यासाठी 7 कविता आपल्याला अभ्यासायला आहेत. तर हे त्यामध्ये सांगितलं की हे मुद्दे प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील. भाषिक वैशिष्ट्यांचे मुद्दे हे 7ही कवितेसाठी सारखेच असतील. आता बघा, आपण बघणार आहोत उत्तम लक्षण कविता. यावर आपल्याला 2 ओळीवर रसग्रहण करायचं आहे. बघा आता कसं करणार आहोत हे आपण आता रसग्रहण इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे की कशा प्रकारे रसग्रहण करायचं, कसे मुद्दे, कोणकोणते मुद्दे लिहिल्यानंतर त्यामध्ये त्या मुद्द्यामध्ये काय अपेक्षित आहे लिहिणे. बघा, उत्तम लक्षण ही कविता आपण घेणार आहोत. तर या उत्तम लक्षणमध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये लिहायचे आशय सौंदर्य. तर पहिली ओळ बघा, ओळ आहे जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. या ओळीचं रसग्रहण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता सुरुवातीचा मुद्दा बघा, पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य. त्या आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, यामध्ये सर्वप्रथम लिहायचं आहे कवीचे नाव. आता इथे कवीचे नाव बघा, कवीचे नाव आहे संत रामदास. तर संत रामदास संत रामदासांनी या कवितेमध्ये, आता कवी त्याचं नाव आपण इथे घेणार आहोत. उत्तम लक्षण या कवितेत श्री दासबोधातील एका सभामध्ये संत रामदासांनी गुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची लक्षणे सांगितली आहेत. बघा आता ही कविता कशावर आधारित आहे, की काय संदेश या कवितेतून दिलेला आहे, असे सौंदर्यामध्ये काय अपेक्षित लिहिणे. बघा की यामध्ये उत्तम लक्षण या कवितेत आदर्श व्यक्तिमत्वाची लक्षणे यामध्ये सांगितले, गुणसंपन्न. तर हा संदेश तिथे आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. आणि त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणाचा ओहापोह केला आहे, की या ओवीमध्ये 3 लक्षणाचा ओहापोह केलेला आहे, हे तिथे लिहायचं आहे. हा झाला आशय सौंदर्यानंतर. बघा आता तुम्हाला आशय सौंदर्य लिहिताना जेव्हा ते एक मुद्दा आपला पूर्ण झाल्यानंतर पुढचा जो मुद्दा लिहायचा आहे आपल्याला काव्य सौंदर्य, तो लिहिताना की आपलं लिहिणं हे कसं असायला हवं, सुटसुटीत दिसायला हवं. तेव्हा समोरचा जो पेपर तपासणारा असेल तेव्हा आपण चांगलं सुटसुटीत लिहिल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे गुणही देणे अपेक्षित आहे. तेव्हा आशय सौंदर्य हा मुद्दा लिहिल्यानंतर
एक पूर्ण झाल्यानंतर एक ओळ तिथे सोडायची आहे आणि नंतर दुसरा मुद्दा लिहायचा आहे काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्य लिहिताना बघा त्यामध्ये काय येणे अपेक्षित आहे. तुम्हाला सांगितलं मी अगोदरच की यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार रस म्हणजे त्या ओळीचा अर्थ तिथे यायला हवा. पूर्ण कवितेचं स्पष्टीकरण लिहायचं नाही, फक्त तेवढ्याच ओळीवरती अर्थ तिथं लिहायचा आहे. पूर्ण कवितेचं स्पष्टीकरण लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त त्या ओळीचाच अर्थ तिथे लिहिणे अपेक्षित आहे. बघा लक्ष द्या इकडे. तर काव्यसौंदर्य यामध्ये आता सांगितलं त्या ओळीचाच अर्थ की समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे. तर हे काव्यच की समाजात आपण जेव्हा वावरतो तेवढ्याच ओळीचा अर्थ तिथे यायला हवे की समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठू नये, अशी संपत्ती ही पापाचे धन असते. म्हणून सत्यशील मार्गाने किंवा सत्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करावे. या आपल्या भाषेमध्येही लिहिला तरी चालेल याचा अर्थ. बघा की आपण सत्याच्या मार्गाने आपलं जीवन व्यतीत करावे, पुण्य मार्ग आचरावा, पुण्याच्या मार्गाने आपण जायला हवं. कधी पुण्य मार्गाने जाण्याचे सोडू नये. जे क्या आपल्या भाषेत सुद्धा त्याचा अर्थ लिहिला चालेल, फक्त त्या ओळीचाच अर्थ तिथे आला पाहिजे. आणि आता बघा हे लिहिल्यानंतर मग तुम्हाला सांगितलं मी अगोदरच की काव्य सौंदर्यच हे फक्त सगळ्या कवितेचं वेगळं येईल. का वेगळं येईल की प्रत्येक ओळीचा अर्थ हा वेगळा असतो. प्रत्येक ओळीचा अर्थ एक येईल का? नाही. म्हणून तिथे काव्य सौंदर्य हा घटक जो आहे तो सर्व ज्या 7 कविता दिलेल्या आहेत आपल्याला, त्या 7 कवितेवरच्या काव्य सौंदर्य हे आपल्याला वेगळं लिहायचं आहे. त्याचं स्पष्टीकरण वेगळं येईल. फक्त आपल्याला या 2 मुद्द्यांची तयारी करायची आहे. पहिला मुद्दा आशय सौंदर्य, दुसरा भाषिक वैशिष्ट्ये. तर या 2 मुद्दे आपण तयार करून ठेवायचे. आता बघा भाषिक वैशिष्ट्ये नंतर याचा मुद्दा की वरील ओळीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकाद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे माणसांवर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता व गुण आढळतो. आता यामध्ये पुण्यमार्ग आपण अवलंबला पाहिजे, पाप द्रव्य सोडून दिले पाहिजे. या ओळीचं इथे ठासून महत्त्व सांगितलेलं आहे. तर त्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये हे मुद्दे आपण यायला अपेक्षित आहे. प्रत्येक ओळी कवितेमध्ये हे भाषिक वैशिष्ट्य सारखंच येणार आहे. आता बघा पुढची कविता परत एक सांगणार आहे मी तुम्हाला समजून. वस्तू कविता. आता वस्तू कवितेमध्ये गेलं का सगळं शिकवून पहिलं? ते थांबवायचं का तिचं कंटिन्यू ठेवायचं? गॅप पडेल ना? तेवढंच पाठवून द्या.